हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर डी एफ ब्लॉक एलिमेंट. त्यामध्ये आपला टॉपिक सुरू आहे एफ ब्लॉक एलिमेंट. आणि आज आपण लक्षामध्ये घेणार आहोत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ लॅन्थेनाइड्स. तुम्हाला माहिती आहे की लॅन्थेनम 57 याच्यानंतर CE58 to LU71 हे जे 14 एलिमेंट्स आहे यांना आपण लॅन्थेनाइड्स असं म्हणत असतो. लॅन्थेनाइड हे किती एलिमेंट आहे? 14. कोणापासून कोणापर्यंत? CE58 to LU71, सेरियम 58 to ल्युटेटियम 71 हे 14 लॅन्थेनाइड आहे. कोणानंतर बसवले आहेत ते? लॅन्थेनम 57 नंतर त्यांना आपण बसवलेला आहे. यांचा जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे इट एंटर्स इनटू 4f ऑर्बिटल ऑफ 4f सबशेल. Last electron enters into 4f orbital of 4f subshell. Their general electronic configuration is xenon 54 4f 1 to 14 5d 0 to 1 6s2 हे त्यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आता आपल्याला लॅन्थेनाइडचं 14 लॅन्थेनाइड अलॉंग विथ लॅन्थेनम यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षामध्ये घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा लॅन्थेनम त्याचा सिम्बॉल आहे La, ॲटॉमिक नंबर 57. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे झेनॉन 54 4f0 5d1 6s2. म्हणजे याच्या लॅन्थेनमच्या 4f मध्ये इलेक्ट्रॉन नाही, म्हणजे लॅन्थेनम हा F ब्लॉक एलिमेंट नाही आहे. लॅन्थेनम हा D ब्लॉक एलिमेंट आहे, कारण त्याचा लास्ट इलेक्ट्रॉन हा D सबशेलमध्ये चाललेला आहे. लक्षात घ्या, लॅन्थेनम हा D ब्लॉक एलिमेंट आहे आणि लॅन्थेनम नंतरचे जे 14 एलिमेंट्स आहे ते मात्र F ब्लॉक एलिमेंट आहे, ज्यांना आपण लॅन्थेनाइड असं म्हणत असतो. तर लॅन्थेनमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झेनॉन 54, याचा अर्थ लॅन्थेनम मधल्या 54 इलेक्ट्रॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झेनॉन सारखं आहे. आता 57 पैकी 54 तर झेनॉन सारख्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये बसले. उरले किती? 3. तर त्या 3 पैकी 2 जातात 6s मध्ये, एक जातो 5d मध्ये. 4f मात्र 0 आहे. तर झेनॉन 54 4f0 5d1 6s2 this is the expected electronic configuration of lanthanum and same is the actual electronic configuration of lanthanum. लॅन्थेनमचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला अपेक्षित होतं प्रत्यक्षामध्ये सुद्धा तसंच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लॅन्थेनम दाखवतोय. झेनॉन 54 5d1 6s2 4f मध्ये किती आहेत? 0 आहेत. आता आपण लॅन्थेनाइडकडे जाणार आहे. CE58. आता CE58 याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जेव्हा आपल्याला लिहायचं असेल तेव्हा ते कशा पद्धतीने आपण लिहिणार? तर एक गोष्ट लक्ष द्या, कोणाचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं असेल तर सगळ्यात सुरुवातीला म्हणजे लॅन्थेनाइडपैकी झेनॉन 54 4f 5d 6s असे रिकामे लिहायचे. 4f 5d 6s. आता CE58चं करायचं आहे म्हणजे 54 तर झेनॉन प्रमाणे जातील, उरले किती? 4. या 4 पैकी 2 जे आहे हे 6s2 मध्ये जातील, म्हणजे 54 + 2 56. आता रिमेनिंग किती आहे? 2. त्यातला एक जाईल 5d मध्ये, उरला किती? 1. तो 4f मध्ये देऊन टाका. बघा कसं केलंय, पुन्हा लक्षात द्या. मला CE58चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं आहे. मग मी जनरल स्केलेटॉन काढतो. झेनॉन 54 4f 5d 6s. आता 54 इलेक्ट्रॉन तर झाले, 4 इलेक्ट्रॉन बाकी आहे. त्यापैकी 2 टाकायचे 6s मध्ये, हे टाकले 2 इथे. त्याच्यानंतर 1 टाकायचा D मध्ये, उरलेला 1 टाकायचा F मध्ये. म्हणजे CE58चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं? झेनॉन 54 4f1 5d1 6s2. This is the expected electronic configuration of CE58. पण ज्या वेळेला लॅन्थेनाइडचा अभ्यास केला गेला तेव्हा असं लक्षात आलं द एनर्जी डिफरन्स बिटवीन 4f अँड 5d इज व्हेरी व्हेरी लेस. देअर एनर्जी इज फाउंड टू बी नियरली सेम. त्यातही 4fची एनर्जी थोडी कमी आहे आणि त्यामुळे काय होतं, 4fची एनर्जी थोडी कमी असल्यामुळे
या 5D मधले जे इलेक्ट्रॉन्स आहे हे इलेक्ट्रॉन प्रत्यक्षामध्ये या 4f मध्ये शिफ्ट झाल्याचं दिसून येतं. म्हणजे पहिले तर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन CE58 चं सांगितलं, झेनॉन 54 4f1 5D1 6s2 असं आपल्याला अपेक्षित होतं की या पद्धतीने व्हायला पाहिजे. पण प्रत्यक्षात काय होतं, या दोघांमधला एनर्जी डिफरन्स फारच कमी आहे, जवळपास एनर्जी सारखी आहे, त्यात याची थोडी कमी आहे. म्हणून 5D मधला जो इलेक्ट्रॉन आहे तो 4f मध्ये शिफ्ट झाल्याचं दिसून येतं. आणि तो 4f मध्ये शिफ्ट झाला म्हणजे 5D मध्ये 0 होतील आणि 4f मध्ये किती होतील 2. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल, झेनॉन 54. बघा झेनॉन 54, ठीक आहे. 4f मध्ये 2 होतील, 5D 0 होईल आणि 6s2. हे CE58चं ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असल्याचं दिसून येतं. काय झालंय, 5D मधला इलेक्ट्रॉन कोणामध्ये शिफ्ट झाला, 4f मध्ये शिफ्ट झाला. मी वाक्य काय सांगितलं लक्ष द्या. द एनर्जी डिफरन्स बिटवीन 4f अँड 5D इज व्हेरी व्हेरी लेस. देअर एनर्जी इज नियरली सेम. त्यात 4f ची एनर्जी थोडी कमी, ज्याची एनर्जी कमी त्याची स्टॅबिलिटी जास्त. म्हणून 5D मधला इलेक्ट्रॉन सुद्धा कोणामध्ये शिफ्ट होऊन जातो, 4f मध्ये. आणि हा इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट झाला म्हणजे 4f मध्ये 2 होतील, 5D मध्ये 0 होईल. त्यामुळे CEचं एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वेगळं आहे. एक्सपेक्टेड कोणतं होतं, झेनॉन 54 4f1 5D1 6s2. पण ॲक्च्युअल काय आहे, झेनॉन 54 4f2 5D 0 6s2. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन CE58चं वेगळं असल्याचं आपल्याला दिसून आलं आहे. आणि हे का घडलं, कारण आपण आत्ताच एक वाक्य सांगितलं की एनर्जी डिफरन्स बिटवीन 4f and 5D is very less. आणि त्यामुळे काय होतं, 5D मधला जो इलेक्ट्रॉन आहे दॅट इलेक्ट्रॉन गेट शिफ्टेड टू 4f. इलेक्ट्रॉन कोणामध्ये शिफ्ट होतो, 4f मध्ये शिफ्ट झाल्याचं आपल्याला दिसतं, जे आपण CE58 मध्ये सांगितलंय. आता पुढचा घ्या, प्रसाडोनियम PR59. बरोबर आहे. मग हा PR59 जो आपण घेतलाय याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला तयार करायचं आहे. पुन्हा स्केलेटॉन काढू पहिले आपण. काय आपला स्केलेटॉन, लक्ष द्या. झेनॉन 54 4f 5D 6s. कोणाचं करायचं आहे, 59चं. 54 झालेले आहे, 59 मधनं 54 काढा, राहिले किती 5. मग आता या ठिकाणी जर का 5 राहिलेले आहे त्यापैकी 2 कोणामध्ये टाकणार तुम्ही, 6s मध्ये टाकून दिले 2. एक कोणामध्ये टाकणार, 5D मध्ये. 2 आणि 1 किती झाले 3. 54 55 56 57, 2 बाकी आहेत, 2 टाकून द्या 4f मध्ये. म्हणजे हे झालं PR59चं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, झेनॉन 54 4f2 5D1 6s2. पण पुन्हा तोच मुद्दा जो आपण आत्ताच सांगितलेला आहे CE58च्या बाबतीत की 5D आणि 4f ची एनर्जी जवळपास सेम. 5D मधला इलेक्ट्रॉन 4f मध्ये शिफ्ट होतो आणि 4f3 5D 0 झाल्याचं आपल्याला दिसून येतं. मग या PR59चं हे एक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षित इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि हे ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. तसंच काहीचं निओबियम ND60 मध्ये सुद्धा झाल्याचं तुम्हाला दिसेल. पुन्हा एकदा कशा पद्धतीने 60चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही सांगाल, 60 आहे, 54 झाले, किती उरले 6. 6 पैकी 2 कोणामध्ये टाकायचे, S. 1 याच्यात उरले किती 3, F मध्ये 3 टाकून द्या. बघा झेनॉन 54 4f3 5D1 6s2. पुन्हा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होईल, 4f4 5D 0 6s2. कारण या दोघांमधला, आता हे प्रत्येक वेळी सांगत बसायची गरज नाही की 4f आणि 5D मधला एनर्जी डिफरन्स कमी आहे म्हणून 5D मधला इलेक्ट्रॉन 4f मध्ये शिफ्ट होतोय. एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युअल आपल्याला वेगळं असल्याचं दिसून येतं आहे. का वेगळं आहे, कारण 5D मधला इलेक्ट्रॉन कोणामध्ये शिफ्ट झालेला आहे, 4f मध्ये. त्याच्यानंतर घेतला PM61, हे त्याचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आता 5D मधला इलेक्ट्रॉन 4f मध्ये शिफ्ट होईल, हा झाला शिफ्ट. आणि त्याच्यामुळे 4f5 5D 0 6s2 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं आल्याचं दिसेल. SM62 62 आहे ना, चला आपण 62 काढून बघू. स्केलेटॉन काय सांगा, झेनॉन 54 4f 5D 6s. 62 पर्यंत जायचं आहे म्हणजे जवळपास 8चा डिफरन्स या ठिकाणी आहे. त्यातले 2 इथे गेले, 2 या ठिकाणी गेल्यानंतर पुढे काय होईल सांगा, हे 2.
अजूनही 6 पाहिजेत, एक इथे, म्हणजे या ठिकाणी किती येतील 5. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे SM62चं आहे ते 4f5 5d1 6s2 हा इलेक्ट्रॉन शिफ्ट झाला की 4f6 5d0 6s2 असं झाल्याचं दिसेल. EU63 आहे ना, म्हणजे किती येतील पहिले हे 9चा डिफरन्स आहे, 2 इथे टाका, 1 इथे टाका, म्हणजे 6 राहिले, हे 6 इथे टाकले, पुन्हा हा सुद्धा शिफ्ट झाल्याचं दिसेल 4f7 5d0 6s2. आता अत्यंत महत्त्वाचा असा गडलोनियम आपल्याला लक्षामध्ये घ्यायचा आहे. काय आहे गडलोनियमला, का महत्त्वाचा म्हणतोय लक्ष द्या. गडलोनियम 64 आहे. चला 64 म्हणजे कितीचा डिफरन्स आहे, तर 10चा डिफरन्स आहे बघा. तर 10चा डिफरन्स कसा घेणार है ना, 64 54 64 10चा डिफरन्स आहे. इथे 2 टाकले, इथे 1 टाकला, 7 राहिले, इथे 7 टाकून दिले. काय झालं गडलोनियमचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झेनॉन 54 4f7 5d1 6s2 हे त्याचं एक्सपेक्टेड आहे. आतापर्यंत आपण सांगत गेलो की 4f 5dची एनर्जी जवळपास सेम आहे आणि त्यामुळे 5d मधला इलेक्ट्रॉन 4f मध्ये शिफ्ट होतो. मग आपल्याला असं वाटतं इथे पण शिफ्ट होईल का, पण तो इथे शिफ्ट होत नाही. का नाही होत याचं कारण 4f मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 7 आहे. मला सांगा एफ सबशेलची टोटल कॅपॅसिटी 14ची आहे, 14 इलेक्ट्रॉन एफ सबशेलमध्ये बसू शकतात. त्यापैकी सध्याला किती आहे 7, म्हणजे हाफ फील्ड स्टॅबिलिटी आहे. त्यामुळे हे समव्हॉट स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे गडलोनियमचं. जर का हा इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट झाला तर 4f8 5d0 असं त्या ठिकाणी होईल. 4f8 म्हणजे हाफ फील्ड स्टॅबिलिटी चालली, तयार नाही आहे हा गडलोनियम, त्यासाठी तयार नाही. म्हणून गडलोनियममध्ये 5d मधला इलेक्ट्रॉन 4f मध्ये ट्रान्सफर होत नाही. 5d मधला इलेक्ट्रॉन 5d मध्येच राहतो आणि म्हणून गडलोनियमचं एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सारखं असल्याचं आपल्याला दिसून येतं. हा गडलोनियम महत्त्वाचा आहे. याच्यावरती प्रश्न येतो की व्हाय द ॲक्च्युअल अँड एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ गडलोनियम इज सेम. Why not the electron from 5d get shifted to 4f? काय सांगाल गडलोनियम GD64 the expected electronic configuration of gadolinium is xenon 54 4f7 5d1 6s2. As 4f contains 7 electron, it means it is half filled. That gives extra stability to the electronic configuration of gadolinium. That's why gadolinium not ready to lose that stability. म्हणजेच तो इथे एक जर का आला तर 7 चे 8 होतील, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी जाईल. गडलोनियम त्यासाठी तयार नाही. म्हणून 5d मधला इलेक्ट्रॉन रिटेन राहिल्याचं आपल्याला दिसतं. 5d मधला 5d मध्येच राहतो, तो काही 4f मध्ये येत नाही. समजतोय मुद्दा हा. त्याच्यानंतर त्यामुळे हा एक महत्त्वाचा आहे, लक्षात द्या. नंतर टर्बियम TB65. आता 65 आहे 11. चला 11चं कसं करणार, या ठिकाणी पुन्हा झेनॉन 54 4f 5d 6s. 65 आहे 54 65 11. त्या 11 पैकी 2 इथे 9, 1 इथे 8, इथे टाकून द्या 8. बघा झेनॉन 54 4f8 5d1 6s2 इकडचा इकडे शिफ्ट होईल 4f9 5d0 6s2. त्याच्यानंतर DY66 झेनॉन 54 4f9 5d1 6s2. कसं आलं हे 9 कसे काय आले, तर हे 66 आहे म्हणजे 12चा डिफरन्स आहे. 2 इथे टाकले 1 इथे टाकले 9 उरले ते 9 इथे आले. आता हा इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होईल म्हणजे काय होईल 4f10 5d0 6s2. तसंच होल्मियम HO67 याच्यामध्ये झेनॉन 54 4f10 5d1 6s2 या ठिकाणी हा इलेक्ट्रॉन शिफ्ट होईल म्हणजे 4f11 5d0 6s2. त्याच्यानंतर ER68 झेनॉन 54 4f11 5d1 6s2 हा शिफ्ट झाला म्हणजे 4f12 झालं बघा इथे. त्याच्यानंतर थुलियम TM69 याच्यामध्ये झेनॉन 54 4f12 5d1 6s2 हा इलेक्ट्रॉन शिफ्ट झाला 4f13 होईल बघा इथे 5d0 6s2. त्याच्यानंतर एटरबियम YB70 झेनॉन 54 4f13 5d1 6s2 हा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाला तर 4f14 5d0 6s2 आहे. ल्युटेटियम LU71 झेनॉन आता 71 आहे 54 आणि 71 याच्यामधला डिफरन्स आहे किती जाईल सांगा, 17चा डिफरन्स येईल. मग 17 पैकी 2 इथे गेले
15, एक इथे गेला 14, हे 14 इथे आले. म्हणजे हे ल्युटेटियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. झेनॉन 54 4f14 5d1 6s2. 4f14 कम्प्लिटली फिल्ड आहे. म्हणजे आता या 5d ला इकडे शिफ्ट व्हायचा चान्सच नाही आहे, जागाच नाही 4f मध्ये. त्यामुळे तो 5d मधला 5d मध्येच राहणार. म्हणजे पुन्हा हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. हे शेवटचं काय विचारतील की या ल्युटेटियमचं एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन का सेम आहे. मग काय सांगाल. ल्युटेटियम Lu71 झेनॉन 54 4f14 5d1 6s2. Here 4f is completely filled and that's why the electron from 5d unable to shift to 4f. It remains as it is and that's why the actual electronic configuration is xenon 54 4f14 5d1 6s2 as it is राहिल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे गडलोनियमचं हाफ फिल्ड स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी इलेक्ट्रॉन शिफ्ट होत नाही. ल्युटेटियमचं फुलफिल स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी 5d मधला इलेक्ट्रॉन 4f मध्ये शिफ्ट होत नाही. आणि लॅन्थेनम हा तर काही लॅन्थेनाइड नाहीच आहे, त्याचं एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युअल सेम आहे. गडलोनियमचं एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युअल सेम आहे. ल्युटेटियमचं एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युअल सेम आहे. एक मुद्दा अजून लक्ष द्या. या एक्सपेक्टेडला 4 शब्द वापरलेत आपण. परीक्षेमध्ये कुठलाही विचारला जाऊ शकतो. एक्सपेक्टेडलाच आयडियल असं म्हणतात की आदर्श नियमानुसार कुठलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. प्रेडिक्टेड किंवा प्रॉबॅबल शक्यता कोणतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असू शकतं त्याला प्रेडिक्टेड, प्रॉबॅबल, एक्सपेक्टेड, आयडियल असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हटलं जातं. आणि हे जे आहे हे प्रत्यक्षात असलेलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. मग त्याला ॲक्च्युअल म्हटलं आपण आणि जे ॲक्च्युअल आहे तेच आपण ॲक्सेप्ट करणार म्हणून त्याला ॲक्सेप्टेड म्हटलं. दिसून आलेलं किंवा स्पेक्ट्रोस्कोपी या पद्धतीने शोधलेलं म्हणून स्पेक्ट्रोस्कोपिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण म्हणतात. काही काही वेळा मुलं गोंधळात पडतात. तुम्हाला प्रश्न येतो की व्हॉट इज द स्पेक्ट्रोस्कोपिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ या ठिकाणी निओबियम. निओबियमचं स्पेक्ट्रोस्कोपिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय. तर स्पेक्ट्रोस्कोपिक म्हणजेच कोणतं ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. हे तुम्हाला डोक्यात ठेवायचं आहे. चला एक प्रश्न आपण तयार करू. एक या ठिकाणी समजा जर का तुम्हाला, कारण हे सगळेच्या सगळे तर काढायला विचारत नाही, मध्येच एखादं तुम्हाला विचारलं की अर्बियमचं स्पेक्ट्रोस्कोपिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणतं. तर तुम्हाला पहिले हा जो अर्बियम आहे त्याचा ॲटॉमिक नंबर माहीत पाहिजे. बस एवढंच आपल्याला महत्त्वाचं आहे. तुम्ही या सगळ्यांना सिक्वेन्सनी पाठ करा, यांचा ॲटॉमिक नंबर सिक्वेन्सनी पाठ करा, काम संपलं. हे पाठ करण्याची काम नाही आहे तुमचं. तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवणं आहे की लॅन्थेनम La57, सेरियम Ce58, प्रसोडियम PR59, निओबियम ND60, प्रोमोथियम PM61, समारियम SM62, युरोपियम EU63 हे सिक्वेन्सनी तुम्हाला लक्षात ठेवायचे. इथे काम करा कारण याचं आपल्याला या पूर्ण उरलेल्या भागामध्ये काम पडणारच आहे. त्यामुळे सिक्वेन्सनी लॅन्थेनाइड लक्षात ठेवणे आणि त्यांचा ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवणे हे तुमचं काम आहे. बाकी या ज्या गोष्टी आहे या काही डोक्यात ठेवायची गरज नाही. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करता समजा तुम्हाला कोणाचंही यातलं कोणाचंही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे तर कोणकोणत्या गोष्टी माहीत पाहिजे. पहिला पॉईंट तुम्हाला हे सिरियली पाठ पाहिजेत, त्यांचे ॲटॉमिक नंबर पाठ पाहिजे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे लिहिलं होतं मी, झेनॉन 54 4f12 14 5d 021 6s2 हे डोक्यात ठेवा. त्याच्यानंतर पुढे आपण या ठिकाणी जे सांगितलं आहे की एनर्जी डिफरन्स बिटवीन 4f अँड 5d इज व्हेरी व्हेरी लेस अँड दॅट्स वाय द इलेक्ट्रॉन फ्रॉम 5d इज शिफ्टेड टू 4f. आणि शेवटचा मुद्दा गडलोनियम आणि ल्युटेटियमच्या बाबतीमध्ये 5d मधला इलेक्ट्रॉन 4f मध्ये जात नाही. गडलोनियमचा का जात नाही. हाफ फिल्ड स्टॅबिलिटी 4f मध्ये मेंटेन करायची आहे. ल्युटेटियममध्ये का जात नाही कारण 4f मध्ये फुलफिल स्टॅबिलिटी मेंटेन करायची आहे. बाकी सगळ्यांमध्ये काय झालं 5d मधला इलेक्ट्रॉन जो आहे हा इलेक्ट्रॉन हे लॅन्थेनम सोडून द्या. 5d मधला इलेक्ट्रॉन तुम्हाला 4f मध्ये शिफ्ट झाल्याचं दिसतं. हे 2 आणि हा लॅन्थेनम वरचा या तिघांमध्येच 5d मध्ये 1 इलेक्ट्रॉन तुम्हाला दिसतोय. बाकी सगळ्या ठिकाणी 0 आहे. याचा अर्थ सगळ्यामध्ये तो कोणामध्ये शिफ्ट झालेला आहे 4f मध्ये शिफ्ट झालाय. आता एक आपण स्वतःला प्रश्न विचारून बघू. तो कोणता प्रश्न की बा उदाहरणार्थ या ठिकाणी आपण घेतलं होतं अर्बियमचं स्पेक्ट्रोस्कोपिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय. तर तुम्हाला काय माहिती आहे अर्बियम काय आहे ER68 आहे. चला ER68 54 54 आणि 68 मधला डिफरन्स कितीचा येतो 14चा डिफरन्स आहे. मग 14 पैकी 2 इथे 12चा डिफरन्स राहिला. 1 इथे कितीचा राहिला आता
11चा टाकून द्या 11. हे बघा आलं. अर्बियम घेतला आपण, झेनॉन 54 4f11 5d1 6s2 आलाय. आणि मग पुढे काय, 5d मधला इलेक्ट्रॉन 4f मध्ये शिफ्ट करा, म्हणजे काय होईल, झेनॉन 54 4f12 5d0 6s2. बघा बरं इथे आलाय का, 4f12 5d0 6s2. तुम्ही स्वतः या पद्धतीचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मधामधात अचानक तुम्ही लिहून पाहणं आवश्यक आहे. अचानक कोणकोणते लिहायचे, या ठिकाणी समजा प्रोमोथियम घेतला आपण PM61, अचानक त्याच्यामध्ये घ्यायचा आणि त्याचा स्केलेटॉन लक्षात ठेवायचा. तर 61चं पाहू आपण, काय येईल, 61 आहे, 54 आणि 61 याच्यातला डिफरन्स घ्या, 7चा डिफरन्स आहे, मग 2 इथे 1 इथे, 4चा राहिला, इथे 4 करून टाका, हे झाले 4. बघा बरं आहे 4f4 5d1 6s2. हा इलेक्ट्रॉन शिफ्ट केला की ॲक्च्युअल येणार. ॲक्च्युअलला वेगवेगळे नावं लक्ष द्या, ॲक्च्युअल, एक्सेप्टेड, ऑब्झर्व, स्पेक्ट्रोस्कोपिक. इकडे काय आहे, एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आयडियल, प्रेडिक्टेड आणि प्रॉबेबल. ऑल धिस इज अबाउट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ लॅन्थेनॉइड्स. तुम्हाला स्वतःला हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एकदा लिहून काढावे लागतील. एकदा लिहिले, एकदा सवय झाली की मग तुम्हाला प्रॉब्लेम नाही. आणि हे येण्याकरता, परीक्षेमध्ये येण्याकरता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, क्रमाने लॅन्थेनाइड लक्षात ठेवा आणि त्यांचे ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवा. हा पाठ करण्याचा भाग नाही, हे मी आत्ताच तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे. थँक्यू.